मेरे प्यारे देशवासियों, भाई और बहनों, सबका साथ है, सबका विकास है। भाई भाजो बरी हा बाटला तो वाडा आता घाला गेला, बंगला बांधला आता बाटला. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मराठी चित्रपटातील सिने अभिनेते निळू फुले यांची हुबेहूब मिमिक्री करणारा हा आहे जालन्यातील मंगेश अंभोरे. चहाच्या दुकानावर कामगार म्हणून काम करणारा मंगेश लॉकडाऊनमध्ये मिमिक्री करण्यास शिकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच निळू फुले यांचे काही डायलॉग तो हुबेहूब बोलून दाखवतो. मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये असतो तर चांगला कलाकार झालो असतो, मात्र परिस्थितीमुळे मुंबईत जाणं शक्य नसल्याची खंत तो व्यक्त करतो. ये मोदी की गारंटी है. और क्या 100 रुपये में मिला है कि नहीं मिला है हर गरीब को, लेकिन 1200 में भर के लिया. और भाई और बहनों, मेरे प्यारे देशवासियों, जो मैंने कहा था हर गरीब के खाते में 15-15 लाख रुपया खटाखट जमा हो जाएंगे और जमा होते रहेंगे. माझं नाव मंगेश भगवान अंबोरे. लॉकडाऊन म्हणजे शिकलो मी. समजा लॉकडाऊन मध्ये काही काम वगैरे नव्हतं, तेव्हा शिकलो मी. एक नेरफुलेची आवाज आणि मोदी साहेबांची. असंच मी काही खाली टाइम राहत होतो ना, असंच एकदम माणसाचं बोर दिवस नाही जाऊन ते मित्रासोबत माझं नशीब खुलून जाईल. एवढं मोठं म्हणजे पंतप्रधान साहेबांना भेटू शकतात तुम्हाला. काय असं कधी भेटणार, इथंच काम करायला लागतं, कधी भेटू. माझं शिक्षण 4थीला होतो मी, सरकारी शाळा होती त्या टायमाला, आणि 7वीत ढकलून दिलं मला. 4थी ती 3री 7वी शिक्षण वगैरे झालं नाही माझं. वाचता नाही मला, चहाच करतो बस. शाळा सोडून डायरेक्ट हॉटेल लाईनला घुसलो. परिस्थिती गरीब आहे आपली, त्या हिशोबाने लोक हसतात. लोक म्हणजे तू कॉमेडी वगैरे चांगलं करतो, तू इथं नसतं पाहिजे, तू मुंबई शहरात पाहिजे, कारण की तुझ्या अंगात टॅलेंट आहे. पण आपल्याला साथ पाहिजे, साथला फ्री आहे. मी बघत नाही, मी ज्याला आलं समजा, आता मी अजून बघितलं मी या माणसाची करू शकतो ऍक्टिंग करू शकतो, पण त्या आवाज खूप हार्ड आहे ना काढायचं. म्हणलं आवडतं तर काहीच नाही आपल्याला, पण मी ते एक माणसाची एक नकल नाही करत. कॉमेडी माणसाने कसं आहे, लोकांना जसं हसत टेन्शन फ्री राहायला पाहिजे. टेन्शन हार जीवनामध्ये माणसं थोडं फार हसं खेळून राहायला पाहिजे, ते महत्व आहे. मंगेश अंभोरे याचं केवळ 4थीपर्यंत शिक्षण झालंय. घरी असलेल्या बिकट परिस्थितीमुळे तो पुढे शिक्षण घेऊ शकला नाही. मागील 15 वर्षांपासून तो हॉटेलवर चहा बनवण्याचं काम करतो. दिवसाला त्याला 600 रुपये हजेरी मिळते. जीवनातील ताणतणाव घालवण्यासाठी लोक चहा घेण्यासाठी येतात. तिथेच हा वेगवेगळे आवाज काढून पंतप्रधान मोदी आणि निळू फुले यांचे डायलॉग बोलून दाखवून लोकांना हलकं करण्याचा प्रयत्न करतो. मुंबईसारख्या मोठ्या शहरात असतो तर किमान एखादा छोटमोठा कलाकार झालो असतो, मात्र परिस्थितीमुळे तेही शक्य नसल्याची खंत मंगेश अंभोरे बोलून दाखवतो. और भाई और बहनों, मेरे प्यारे देशवासियों, पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए, डीजल के भाव कम हुए कि नहीं हुए, ये मोदी की गारंटी है. मोदी जी बोलते हैं, डेफिनेटली करते हैं. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.